10वीचे पाठ्यपुस्तक भूगोलाच्या पाठ्यपुस्तकामध्ये बिनभिंतीची शाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी चंद्रशेखर शिंदे सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, या भूगोलाचा तिसऱ्या पाठाचा अभ्यास आपण आज करणार आहोत। या पाठामध्ये आपण भारत व ब्राझील देशातील प्राकृतिक रचना आणि जलप्रणाली यांचा तोलनिक अभ्यास करणार आहोत। प्राकृतिक रचना व जलप्रणाली म्हणजे काय, तर तोलनिक प्रमुख प्राकृतिक घटक विभाग, त्यामध्ये भारताचा एक अभ्यास करणार आहोत आपण आणि ब्राझीलचा एक अभ्यास करणार आहोत। त्यापैकी भारताच्या कुठल्या क्षेत्राचा अभ्यास करणार आहोत आपण, तर हिमालय, उत्तर भारतीय मैदान, द्वीपकल्प, 4 नंबर किनारपट्टीचा प्रदेश आणि 5 नंबर द्वीपसमूह। तर ब्राझीलचा कुठल्या घटकाचा अभ्यास आपण करणार आहोत, तर उच्चभूमी, आजस्त्र कडा, किनारी प्रदेश, मैदानी प्रदेश, द्वीपसमूह। तर अशा पद्धतीनं या प्राकृतिक रचना आणि जलप्रणालीचा आपण अभ्यास करणार आहोत। सर्वप्रथम मी आपल्याला नकाशाशी मैत्री करायची आहे। नकाशाशी मैत्री करत असताना विद्यार्थी मित्रांनो, पाठ्यपुस्तकामध्ये पहा, आकृती क्रमांक 3.1 भारताचे प्राकृतिक नकाशा तुमच्या समोर दिलेला आहे, त्याचं निरीक्षण करा। 2 नंबरला ब्राझीलचा प्राकृतिक दिलेला आहे, आकृती क्रमांक 3.2। या नकाशाचं निरीक्षण करून या नकाशाच्या आधारे आपल्याला काही प्रश्न विचारले गेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला द्यायची आहेत। पहिला प्रश्न विचारलाय, भारतातील 6000 मीटरपेक्षा जास्त उंची असलेला भाग कोणत्या दिशेत आहे। सर्वप्रथम आपण भारताचा प्राकृतिक विभाग आपण पाहत आहोत, त्याच्या आधारावर आपल्याला पहिला प्रश्न विचारलाय, भारतातील 6000 मीटरपेक्षा जास्त उंची असलेला भाग कोणत्या दिशेस आहे। बघा, निरीक्षण करा, सूचीमध्ये पहा, त्याचं उत्तर असं आहे, भारतातील 6000 मीटरपेक्षा जास्त उंचीचा असलेला भाग उत्तर आणि ईशान्य दिशेस आहे। कोणत्या दिशेस आहे? उत्तर आणि ईशान्य दिशेस। दुसरा प्रश्न विचारलाय, द्वीपकल्पावरील दक्षिण वाहिनी नदी शोधा व ती कोणत्या खोऱ्यात येते ते सांगा। करा, निरीक्षण करा। बघा, तर प्राणहिता ही नदी गोदावरी नदीच्या खोऱ्यामध्ये येते आणि ही तिची दक्षिण वाहिनी आहे। दक्षिण वाहिनी कोणती? प्राणहिता। ही कोणत्या खोऱ्यामध्ये येते? गोदावरी नदीच्या खोऱ्यामध्ये येते। तिसरा प्रश्न तुम्हाला विचारलाय, गडद हिरव्या रंगाने दाखवलेल्या उत्तरेकडील भूमीचा उतार कोणत्या दिशेस आहे। बघा, निरीक्षण करा, नकाशाचं निरीक्षण करून त्या प्रश्नाचं उत्तर द्या। गडद हिरव्या रंगाने दाखवलेला उत्तरेकडील भूमीचा प्रदेश सर्वसाधारणपणे पूर्व दिशेस, कोणत्या दिशेस? पूर्व दिशेस आहे। त्यानंतर प्रश्न विचारलाय, अरवली पर्वत ते छोटा नागपूर पठारादरम्यान असलेल्या पठारांची यादी करा। बघा, आपल्या भारत प्राकृतिक विभागाचं निरीक्षण करा आणि पठाराची यादी बघा। मी पठार सांगतो तिथले, मेवाड पठार, माळवा पठार, बुंदेलखंड पठार आणि बाघेलखंड पठार। परत एकदा सांगतो, निरीक्षण करा, मेवाड पठार, माळवा पठार, बुंदेलखंड पठार आणि बाघेलखंड पठार। अशा पद्धतीची ही पठारांची यादी आहे। त्याच्यानंतरचा प्रश्न तुम्हाला विचारलाय, पूर्व घाटातील शिखराचं नाव सांगा। पूर्व घाटातील शिखरांचे नाव सांगा। शोधा, शिखरांची नावं शोधा। पूर्व घाटातील शिखरांची नावं एक आहेत महेंद्रगिरी आणि मलयगिरी। कोणतं आहे? 1 नंबरचा आहे महेंद्रगिरी, 2 नंबरचा आहे मलयगिरी। त्याच्यानंतरचा प्रश्न आपल्याला विचारलाय, ब्रह्मपुत्रेच्या सकल मैदानी प्रदेशाची सीमा कोणत्या पर्वतीय भागाने अंकित आहे। ब्रह्मपुत्रेच्या सकल मैदानी प्रदेशाची सीमा पूर्व हिमालयाच्या पर्वतीय रांगांनी अंकित आहे। कोणत्या? हिमालयाच्या? पूर्व हिमालयाच्या पर्वतीय रांगांनी
अंकित आहे. त्यानंतरचा प्रश्न विचारला आपल्याला, निलगिरी पर्वताचे सापेक्ष स्थान सांगा. निलगिरी पर्वताचे सापेक्ष स्थान सांगा. निलगिरी पर्वताचे सापेक्ष स्थान पश्चिम घाट व पूर्व घाट यांच्या ज्या ठिकाणी विलगीकरण होते त्या स्थानी निलगिरी पर्वत आहे. पुन्हा एकदा उत्तर सांगतो बघा. पश्चिम घाट व पूर्व घाट यांचे ज्या ठिकाणी विलगीकरण होते त्या स्थानी निलगिरी पर्वत आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न तुम्हाला विचारलाय, सह्याद्री पर्वताची उंची कोणत्या दिशेला वाढत जाते? बघा, निरीक्षण करा. उत्तर सांगतो, सह्याद्री पर्वताची उंची दक्षिण दिशेला वाढत जात आहे. त्यानंतरचा प्रश्न तुम्हाला विचारलाय आणि शेवटचा प्रश्न आहे, भारत प्राकृतिक विभागामधला विंध्य पर्वत कोणत्या नदी खोऱ्याचा जलविभाजक आहे? विंध्य पर्वत कोणत्या नदी खोऱ्यांचा जलविभाजक आहे? तर विंध्य पर्वत नर्मदा आणि गंगा नदी खोऱ्याचा जलविभाजक आहे. तर अशा पद्धतीनं भारत प्राकृतिक रचना विभाग याची माहिती आणि त्याच्यावरचे आधारित प्रश्न आणि त्याच्या उत्तरं मी तुम्हाला सांगितलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आकृती क्रमांक 3.2 आपण आता जी निरीक्षण केलेली आकृती आहे, नकाशाची जी मैत्री केलेली आहे, ती आकृती क्रमांक 3.1 होती भारताची. आता आपल्याला आपलाच तोलनिक अभ्यास करणारा ब्राझील देशाची प्राकृतिक विभागाची रचना आपल्याला पाहायची आहे. त्यावर आधारित सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत. खालील प्रश्नांची उत्तरे द्या. आकृती क्रमांक 3.2 पाहून निरीक्षण करून सूची बघा, नकाशाशी मैत्री करून ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याची उंचीची कक्षा सांगा. ॲमेझॉन नदी खोऱ्याच्या उंचीची कक्षा सांगा. निरीक्षण करा. उंची मीटरमध्ये आहे. उत्तर सांगतो, 0 मीटर ते 200 मीटर आहे का? 0 मीटर ते 200 मीटर आहे. त्यानंतरचा प्रश्न विचारला तुम्हाला, ॲमेझॉनचे खोरे कोणत्या दोन उच्चभूमीतून ॲमेझॉनचे खोरे कोणत्या दोन उच्चभूमीच्या दरम्यान आहे? नंबर 1 गियाना उच्चभूमी आणि ब्राझील उच्चभूमी. त्याचं उत्तर काय आहे? गियाना उच्चभूमी आणि ब्राझील उच्चभूमी. त्यानंतरचा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे, ब्राझील प्राकृतिक रचनेमध्ये 500 ते 1000 मीटर उंची असलेल्या प्रदेशाचं निरीक्षण करा. पिवळ्या रंगाने दाखवलेल्या या भूमीच्या विस्ताराचे दिशेच्या संदर्भात वर्णन करा. तर या पिवळ्या रंगाच्या दाखवलेल्या या भूमीच्या विस्ताराच्या दिशा आहेत नैऋत्य व ईशान्य. कोणत्या कोणत्या? नैऋत्य व ईशान्य. त्यानंतरचा प्रश्न तुम्हाला विचारला, पिवळ्या रंगाचे विखुरलेले भाग काय दर्शवतात? पिवळ्या रंगाचे विखुरलेले भाग काय दर्शवितात? तर ते ब्राझीलचे पठार दर्शवितात. उत्तर काय आहे? ब्राझीलचे पठार दर्शवितात. त्यानंतरचा प्रश्न विचारला तुम्हाला, ॲमेझॉनच्या खोऱ्याशिवाय इतरत्र 200 मीटरपेक्षा कमी उंची असलेले भूप्रदेश कोठे आहेत? तर त्याचं उत्तर आहे, ॲमेझॉनच्या खोऱ्याशिवाय इतरत्र 200 मीटरपेक्षा कमी उंची असलेले भूप्रदेश पॅराग्वे नदी खोऱ्याच्या दक्षिण भागात पंपास. पॅराग्वे नदी खोऱ्याच्या व दक्षिण भागात पंपास या ठिकाणी हे भूप्रदेश आपल्याला आढळतात. शेवटचा प्रश्न आहे, 200 ते 500 मीटर उंची असलेल्या ज्यातून ॲमेझॉनच्या अनेक उपनद्या वाहत आहेत अशा पठारी भागाचे वर्णन तुमच्या शब्दात करा. असा प्रश्न विचारला तुम्हाला, त्याचे निरीक्षण करा तुम्ही. 200 ते 500 मीटर उंची असलेल्या व ज्यातून ॲमेझॉनच्या अनेक उपनद्या वाहतात असा पठारी भाग हा ॲमेझॉन नदीचे खोरे आणि ब्राझील पठार उच्चभूमी या दरम्यान पसरलेला आहे. या पठारी भागातून
ॲमेझॉन नदीच्या झिंगू व इतर उपनद्या वाहतात. कोणत्या? झिंगू व इतर उपनद्या वाहतात. अशा पद्धतीचं नकाशाशी मैत्री करून आपल्याला दोन्ही भारत प्राकृतिक आणि ब्राझील प्राकृतिक या रचनेची माहिती आपण घेतलेली आहे. यानंतर आपल्याला भौगोलिक स्पष्टीकरण द्यायचं आहे त्याचं. तर ते भौगोलिक स्पष्टीकरण देत असताना आकृती क्रमांक 3.1 आत्ताच पाहिलेली आपण, त्या आकृती क्रमांक 3.1 मध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या घटकाचा अभ्यास करायचा आहे, तर ती प्राकृतिक रचना दिलेली आहे. भारतातील खालील 5 भाग प्राकृतिक विभाग केले जातात आणि त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. कोणते 5 भाग आहेत त्याचे? नंबर एक आहे हिमालय, नंबर 2 आहे उत्तर भारतीय मैदान, नंबर 3 आहे द्वीपकल्प, नंबर 4 आहे किनारपट्टीचा प्रदेश आणि नंबर 5 आहे द्वीपसमूह. आता या सर्व प्राकृतिक विभागाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, भौगोलिक स्पष्टीकरण द्यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हिमालय म्हटलं की हिमालय हा अर्वाचीन वली पर्वत, तजाकिस्तानमधील पामीरच्या पठारामधून हिमालय पूर्वेकडे पसरला आहे आणि पसरलेला भाग आशिया खंडातील ही प्रमुख पर्वत प्रणाली आहे. भारतात जम्मू काश्मीर पासून अरुणाचल प्रदेश पर्यंत हिमालय पसरलेला आहे. हिमालय ही एकच पर्वतरांग नसून हिमालयात अनेक समांतर पर्वतरांगांचा समावेश होतो. शिवालिक ही सर्वात दक्षिणेकडील पर्वतरांग आहे. ही सर्वात नवीन अर्वाचीन पर्वतरांग आहे. शिवालिक पर्वतरांगेकडून उत्तरेकडे जाताना आपल्याला लघु हिमालय, बृहद हिमालय, त्याला आपण हिमाद्री व हिमालया पलीकडील रांगा आढळतात. या रांगा अनुक्रमे अर्वाचीन ते प्राचीन अशा आहेत. याच पर्वतरांगाचे पश्चिम हिमालय, काश्मीर हिमालय, मध्य हिमालय, कुमाऊ हिमालय व पूर्व हिमालय, आसाम हिमालय असेही भाग केले जातात. आता तुम्हाला काही वैशिष्ट्ये सांगतो हिमालयाची, हिमालय पर्वताची. हिमालय हा प्राकृतिक विभाग जम्मू काश्मीर पासून अरुणाचल प्रदेशापर्यंत आहे. हे एक पाहिले आपण. हिमालयाची माहिती काय आहे, त्याचे वैशिष्ट्य काय आहेत? अर्वाचीन वली पर्वत आहे. आणखीन दुसरे वैशिष्ट्य काय आहे? आशिया खंडातील प्रमुख पर्वत प्रणाली आहे. हिमालय पर्वत श्रेणीतील दक्षिणोत्तर रांगा कोणत्या आहेत? शिवालिक अति दक्षिणेकडील रांग आहे, लघु हिमालय, बृहद हिमालय अति उत्तरेकडील रांग. अशा पद्धतीनं हिमालय पर्वताच्या पलीकडे पर्वतरांगा आहेत. या रांगा हिमालयाकडील रांगा म्हणून ओळखल्या जातात. त्यानंतर हिमालयाचे पश्चिम व पूर्व दिशात विभाग केले जातात. पश्चिम हिमालय, काश्मीर हिमालय, मध्य हिमालय, कुमाऊ हिमालय, पूर्व हिमालय, आसाम हिमालय. ही अशा पद्धतीनं त्या हिमालयाची वैशिष्ट्ये आहेत. त्याचा पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे उत्तर भारतीय मैदान. आता उत्तर भारतीय मैदान हा एक प्राकृतिक विभाग हिमालयाच्या दक्षिण पायथ्यापासून भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तर सीमेपर्यंत पसरलेला आहे. तसेच तो पश्चिमेकडील राजस्थान, पंजाब पासून पूर्वेकडे आसामपर्यंत पसरलेला आहे. हा भाग बहुतांशी सखल व सपाट आहे. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचे 2 विभाग केले जातात. नंबर 1 आरवली पर्वताच्या पूर्वेकडील भाग गंगा नदीच्या खोऱ्याचा प्रदेश असून त्यातील मैदानी भाग गंगेचे मैदान म्हणून ओळखला जातो. या मैदानी प्रदेशाचा उतार पूर्वेकडे आहे. भारताच्या पश्चिम बंगाल राज्याचा बहुतांश भाग व बांगलादेश मिळून गंगा ब्रह्मपुत्रा प्रणालीचा त्रिभुज प्रदेश बनतो. या प्रदेशाचे नाव सुंदरबन आहे. आकृती क्रमांक 3.3 बघा, तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेले आहे समोर. सुंदरबन त्रिभुज प्रदेशाची प्रतिमा दिलेली आहे, त्याचं निरीक्षण करा. आणि उत्तर भारतीय मैदानाच्या पश्चिम भागामध्ये वाळवंट आहे. हे थराचं वाळवंट आहे, मरुस्थली या नावाने प्रसिद्ध आहे. राजस्थानचा बहुतांश भाग या वाळवंटाने व्यापला आहे. याच्या उत्तरेकडील भागास पंजाबचा मैदानी प्रदेश म्हणून ओळखतात. हा प्रदेश आरवली पर्वत
व दिल्ली डोंगर रांगा यांच्या पश्चिमेकडे पसरलेला आहे। या मैदानाची निर्मिती सतलज व तिच्या उपनद्यांच्या संचयन कार्यातून झालेली आहे। पंजाब मैदानाचा सर्वसाधारण उतार पश्चिमेकडील आहे। या मैदानी प्रदेशातील मृदा सुपीक असल्याने येथे शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो। त्यानंतरचा आपल्याला प्राकृतिक विभाग बघायचा आहे। द्वीपकल्प म्हणजे काय? विद्यार्थी मित्रांनो, उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाच्या दक्षिणेकडे पसरलेला व हिंदी महासागराकडे निमुळता होत जाणारा प्रदेश भारतीय द्वीपकल्प म्हणून ओळखला जातो। यात अनेक लहान मोठे पर्वत व पठारे आहेत। यात उत्तरेकडील अरवली हा पर्वत सर्वात प्राचीन वली पर्वत आहे। या भागात सपाट मैदाने सीमांकित करणारी पठाराची शृंखला, मध्य भागातील विंध्य सातपुडा पर्वत, तर पश्चिम घाट व पूर्व घाट असे प्रदेश आहेत। विद्यार्थी मित्रांनो, आता तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला एक आकृती क्रमांक 3.1 च्या आधारे काही प्रश्नाची उत्तरे विचारलेली आहेत। सांगा पाहू म्हटलंय, परंतु हा भाग यावर्षी आपल्या पाठ्यपुस्तकामधून वगळण्यात आलेला। याच्यावरती काही तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाणार नाहीत, परंतु अंतर्गत मूल्यमापनामध्ये त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात। हा स्वयं अध्ययनासाठी ठेवलेला घटक आहे, म्हणून त्याचा तुम्ही अभ्यास करायचा आहे। त्याच्यानंतरचा पुढचा मैदानी प्राकृतिक विभागामधला घटक बघायचा आपल्याला किनारपट्टीचा प्रदेश। भारताला सुमारे 7500 किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे। द्वीपकल्पाच्या पूर्वेकडे व पश्चिमेकडे ही किनारपट्टी आहे। या दोन्ही किनारपट्टीमध्ये बराच फरक आहे। पश्चिम किनारा अरबी समुद्राला लागून आहे। हा किनारा खडकाळ आहे। पश्चिम घाटातून अनेक डोंगराच्या शाखा या किनाऱ्यापर्यंत आल्या आहेत। या किनारपट्टीची रुंदीही कमी आहे। पश्चिम घाटातून वेगाने वाहणाऱ्या अनेक लहान नद्या या किनाऱ्यावर उतरतात, त्यामुळे या नद्यांच्या मुखाशी खाड्या तयार झाल्या असून त्रिभुज प्रदेश आढळत नाहीत। पूर्व किनारा बंगालच्या उपसागराला लागून आहे। हा किनारा नद्याच्या संचयनाने बनलेला आहे। या किनाऱ्याला अनेक पूर्ववाहिन्या नद्या पश्चिम घाटातून व पूर्व घाटातून येऊन मिळतात। दूरवरून येणाऱ्या अनेक नद्या पूर्व किनाऱ्यावर आल्यावर जमिनीच्या मंद उतारामुळे त्या कमी वेगाने वाहतात, त्यामुळं त्यांनी वाहून आणलेल्या गाळाचं संचयन या किनारपट्टीच्या प्रदेशात होतं आणि या नद्यांच्या मुखाशी त्रिभुज प्रदेश आढळतात, म्हणून अशा पद्धतीचा हा किनारपट्टीचा प्रदेश। त्यानंतरच आपल्याला प्राकृतिक विभाग पाहायचा आहे, द्वीपसमूह। विद्यार्थी मित्रांनो, भारताच्या मुख्य भूमीच्या किनाऱ्याजवळ अनेक लहान मोठी बेटे आहेत। त्याचा समावेश किनारी बेटे या गटात केला जातो। त्याशिवाय अरबी समुद्र व बंगालचा उपसागर यात प्रत्येकी एक मोठा द्वीपसमूह आहे। अरबी समुद्रातील समूहास लक्षद्वीप बेट असे संबोधतात, तर बंगालच्या उपसागरातील बेटे अंदमान निकोबार द्वीपसमूह या नावाने ओळखले जातात। लक्षात ठेवा, रिकाम्या जागा असा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये येतो। अरबी समुद्रातली समूहास डॅश डॅश असे संबोधतात, लक्षद्वीप बेटे। आणि बंगालच्या उपसागरामधलं जे बेटाचं नाव सांगा, अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह। बहुतांशी लक्षद्वीप बेटे प्रवाळांची कंकण द्वीपे आहेत। ही विस्ताराने लहान असून त्यांची उंची कमी आहे। अंदमान समूहातील बेटे ही प्रामुख्याने ज्वालामुखी बेटे आहेत। ती विस्ताराने मोठी असून त्यांच्या अंतर्गत भागात उंच डोंगर आहे। या समूहातील बॅरन बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे। निकोबार समूहातील काही बेटे कंकण द्वीपकल्पाच्या स्वरूपात आहेत। अशा पद्धतीनं भारताच्या प्राकृतिक रचनेमधले 5 प्राकृतिक विभाग आपण पाहिलेले आहेत। कोणते कोणते पाहिले? हिमालय, उत्तर भारतीय मैदान, द्वीपकल्प, किनारपट्टीचा प्रदेश आणि द्वीपसमूह
अशा पद्धतीनं हे भारताचं भौगोलिक स्पष्टीकरण आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या बरोबरीचा देश, तुलनात्मक अभ्यास करण्यासाठीच घेतलेला देश ब्राझील. ब्राझीलचं सुद्धा अशाच पद्धतीनं भौगोलिक स्पष्टीकरण पाहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, ब्राझीलच्या नकाशामध्ये सहज दृष्टिक्षेप टाकला तर बघा त्याचे सुद्धा काही 5 प्राकृतिक विभाग केलेले आहेत. उच्चभूमी, अजस्त्र कडा, किनारी प्रदेश, मैदानी प्रदेश आणि द्वीपसमूह अशा पद्धतीचे या 5ही प्राकृतिक विभागाचा आपण जसा भारताच्या 5 विभागाचा प्राकृतिक विभागाचा अभ्यास केला तशाच पद्धतीनं ब्राझीलच्या सुद्धा 5 प्राकृतिक विभागाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवर तुम्हाला ब्राझीलचा नकाशा दाखवत आहे मी. सहज दृष्टिक्षेप टाकला त्याच्यावरती तर तुमच्या लक्षात येईल की ब्राझीलचा बराचसा भाग हा उच्चभूमी, पठारे आणि लहान लहान पर्वतांनी व्यापलेला दिसेल. पठारे ब्राझीलमध्ये लांबवर पसरलेले व अति उंच पर्वत नाहीत. अमेझॉनचे खोरे व नैऋत्येकडील पॅराग्वे नदीच्या उगमाकडील प्रदेश सोडल्यास ब्राझीलमध्ये विस्तीर्ण मैदाने अभावानेच आढळतात. किनारी भागात ही मैदाने विस्तीर्ण नाहीत. ब्राझीलचे प्राकृतिक विभाग अशा पद्धतीने आपल्याला पाहिजे. त्याच्यातला पहिला भाग आहे उच्चभूमी. विद्यार्थी मित्रांनो, दक्षिण ब्राझील विस्तीर्ण अशा पठाराने व्यापलेला आहे. याचे वर्णन ब्राझीलचे पठार, ब्राझीलची उच्चभूमी किंवा ब्राझीलचे ढाल क्षेत्र अशा वेगवेगळ्या नावाने केले जाते. ब्राझील व गियाना ढाल क्षेत्र एकत्ररित्या दक्षिण अमेरिका खंडातील गाभा क्षेत्रे मानले जातात. गियाना उच्चभूमीचा मुख्य भाग व्हेनेझुएला या देशात असून ही उच्चभूमी पूर्वेकडे फ्रेंच गियानापर्यंत विस्तारलेली आहे. गियाना उच्चभूमी ही ब्राझीलच्या उत्तरेकडील रोराइमा, पारा आणि आमापा या राज्यात विस्तारलेली आहे. ब्राझीलमध्ये या उच्चभूमीचा कमी उंचीचाच भाग येतो. मात्र ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर पिको दी नेब्लिना हे ब्राझील व व्हेनेझुएला यांच्या सीमेवर असून त्याची उंची 3014 मीटर आहे. ब्राझील उच्चभूमीचा दक्षिण व पूर्वेकडील भागात मध्ये उंची 1000 मीटरपेक्षा जास्त आहे, परंतु या इतर भागात उंची 500 ते 1000 मीटर दरम्यानच आहे. उच्चभूमीची उंची उत्तरेकडे टप्प्याटप्प्यानं कमी होत जाते व या दिशेकडील उतार फारसे तीव्र नाहीत. या उतारावरून वाहणाऱ्या अमेझॉनच्या उपनद्यामध्ये धावते व धबधबे दिसून येतात. उत्तरेकडे उतार काहीसे तीव्र असले तरी ते अकस्मात नाहीत. अनेक नद्या उच्चभूमीच्या उत्तर भागात उगम पावतात व अटलांटिक महासागराला येऊन मिळतात. उच्चभूमीच्या दक्षिण उतारावर पॅराग्वे, पॅराना, उरुग्वे इत्यादी नद्या उगम पावतात व पुढे ते अर्जेंटिना देशाकडे वाहत जातात. उच्चभूमीच्या पूर्वेकडील उतार अतिशय तीव्र असून तो कड्याच्या स्वरूपात आपल्याला दिसून येतो. त्याच्या पुढचा आपल्याला प्राकृतिक विभागाचा अभ्यास करायचा आहे, अजस्त्र कडा. विद्यार्थी मित्रांनो, हा प्राकृतिक भाग क्षेत्र विस्ताराच्या दृष्टीने सर्वात लहान असला तरी तिथल्या उताराचं स्वरूप मात्र तिथल्या हवामानावर होणारा परिणाम यामुळे तो स्वतंत्र विभाग मानला जातो. उच्चभूमीची पूर्वेकडील बाजू या कड्यामुळे अंकित होते. या भागामध्ये उच्चभूमीची उंची 790 मीटर इतकी आहे. काही भागात ही उंची टप्प्याटप्प्याने कमी होते. साओ पावलो ते पोर्ते अल्गेरीच्या भागात ही उंची सरळ एकाच उतारात संपते. अजस्त्र कड्यामुळे आग्नेय व्यापारी वारे अडवले जातात. त्यामुळे अजस्त्र कड्याच्या पलीकडे वाताविन्मुख प्रदेश, त्याला आपण पर्जन्य छायेचा प्रदेश तयार होतो. या प्रदेशाच्या उत्तरेकडील भागाचे वर्णन आवर्षणाचा चतुष्कोन असे केले जाते. तर अशा पद्धतीच्या ह्या अजस्त्र कडा. त्यानंतरचा आहे किनारी प्रदेश. त्यानंतरचा प्राकृतिक विभाग कुठला आहे? किनारी प्रदेश.
ब्राझीलच्या सुमारे 7,400 किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे. ब्राझीलला सुमारे 7,400 किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे. या किनाऱ्याचे उत्तर व पूर्व असे दोन विभाग केले जातात. उत्तरेकडील अमापापासून पूर्वेकडील रिओ ग्रांडे दो नॉर्तोपर्यंतच्या किनाऱ्यास उत्तर अटलांटिकचा किनारा असं म्हणता येते. तिथून पुढे दक्षिण दिशेने पसरलेल्या किनाऱ्यास पूर्व किनारा म्हणता येईल. उत्तर किनाऱ्यावर ॲमेझॉनसह अनेक नद्या येऊन मिळतात, त्यामुळं हा किनारा सखल बनला आहे. या किनाऱ्यावर माराजा बेट, माराजा उपसागर व साओ मार्कोस उपसागर आहेत. माराजा हे मोठे किनारी बेट आहे. ते ॲमेझॉन ते टोकॅटिन्स नद्यांच्या मुख्यादरम्यान तयार झाले आहे. पूर्वेकडील किनाऱ्यावर अनेक लहान नद्या येऊन मिळतात. या भागात साओ फ्रान्सिस्को ही एक मोठी नदी अटलांटिक महासागराला मिळते. या किनाऱ्यावर लांबवर पसरलेल्या पुळणी व तटीय वालुकागिरी ठिकठिकाणी दिसतात. काही भागामध्ये या किनाऱ्याचं रक्षण प्रवाळ कट्टे आणि प्रवाळ बेटे यामुळे होते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रश्न विचारलाय, माहिती आहे का तुम्हाला प्राइया डो कॅसिनो किंवा कॅसिनो बीच ब्राझीलमधलं अति दक्षिणेकडील असलेलं पुळण होय. ही जगातलं सर्वात लांब पुळण मानली जाते. हा सलग वालुकामय किनारा असून त्याची लांबी 200 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. त्यानंतरचा प्राकृतिक विभाग आपल्याला ब्राझीलमधला पाहायचा आहे, मैदानी प्रदेश. ब्राझीलमधील मैदानी प्रदेश दोन विभागात दिसून येतो. उत्तरेकडील ॲमेझॉन खोऱ्याचा भाग आणि नैऋत्येकडील पॅराग्वे पॅराना नद्यांचा भाग. ॲमेझॉन हा ब्राझीलमधील सर्वात विस्तीर्ण प्रदेश आहे. ॲमेझॉनच्या मैदानाचा सर्वसाधारण उतार पूर्वेकडे आहे. ॲमेझॉन खोरे ब्राझीलच्या पश्चिम भागात खूप रुंद 1300 किलोमीटर असून दोन उच्चभूमी जिथे खूप जवळ येतात तिथे ही रुंदी 240 किलोमीटर इतकी कमी होते. जशी जशी ॲमेझॉन नदी अटलांटिक महासागराकडे जाते तसतशी मैदानाची रुंदी वाढत जाते. हा मैदानी भाग पूर्णपणे वनाने व्यापलेला आहे. वारंवार येणारे पूर आणि वनाच्या तळाकडील भागात जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पती यामुळे हा मैदानी प्रदेश खूपच दुर्गम बनलेला आहे. ॲमेझॉनच्या खोऱ्यातील वने उष्णकटिबंधीय वर्षावने आहेत. कुठले? उष्णकटिबंधीय वर्षावने. ब्राझीलमधील दुसरा मैदानी भाग म्हणजे ब्राझीलच्या उच्चभूमीचा नैऋत्येकडील पॅराग्वे पॅराना या नद्याच्या उगमाकडील भाग. पॅराग्वेच्या उगम क्षेत्राचा उतार दक्षिणेकडे आहे तर पॅराना नदीचा उतार नैऋत्येकडे आहे. पॅन्टानल हा जगातला उष्णकटिबंधीय पाणथळ भूमीपैकी एक प्रदेश आहे. हा प्रदेश ब्राझील उच्चभूमीच्या नैऋत्य भागात पसरला आहे. पॅन्टानल हा एक दलदलीचा प्रदेश असून तो ब्राझीलमधील माटो ग्रासो द सुल राज्यात आहे. पॅन्टानलचा विस्तीर ब्राझीलप्रमाणे अर्जेंटिना देशातही दिसून येतो. अशा पद्धतीचे इथले मैदानी प्रदेश आणि द्वीपसमूहाचा आपल्याला आता अभ्यास करायचा आहे. मुख्य भूमीशिवाय ब्राझील देशात काही बेटांचा समावेश होतो. त्याचं वर्गीकरण किनारी बेट व सागरी बेट असं केलं जातं. बहुतेक किनारी बेटे ही संचयनातून निर्माण झालेली आहेत. सागरी बेटे ही मुख्य भूमीतून निर्माण झालेली आहेत. सागरी बेटे ही मुख्य भूमीपासून 300 किलोमीटर पेक्षा दूर अटलांटिक महासागरात आहेत. ही बेटे बहुतेक खडकाळ असून ते जलमग्न डोंगराच्या माथ्याचे भाग आहेत. दक्षिण अटलांटिक महासागराच्या किनारी भागातील बेटे प्रवाळ बेटे असून त्यांना कंकना द्वीप असं म्हणतात. काय म्हणतात? कंकना द्वीप असं म्हणतात. तर अशा पद्धतीनं आपण पाचही प्राकृतिक विभाग ब्राझीलमधले पाहिलेले आहेत. कोणते कोणते?
नंबर 1 उच्चभूमी, नंबर 2 अजस्त्र कडा, नंबर 3 किनारी प्रदेश, नंबर 4 मैदानी प्रदेश आणि नंबर 5 द्वीपसमूह. पुन्हा तुम्हाला प्रश्न होईल, द्वैताचे रंग असा पाठ्यपुस्तकामध्ये रंगवलेला भाग तुम्हाला दिसत असेल. त्यामध्ये आकृती क्रमांक 3.1 आणि 3.2 दोन्ही नकाशे भारताचे प्राकृतिक विभागात. या नकाशामध्ये ब्राझील आणि भारत या दोन देशातील प्राकृतिक रचना दाखवलेली आहे. बरोबर. या नकाशाचा व त्यात दिलेल्या सूचीचा उपयोग करून तुम्हाला उत्तर शोधायचे. नकाशात दिलेल्या सूचीची तुलना करा. सर्वोच्च उंची असलेले प्रदेश त्या देशात कोणत्या भागात आहेत, कोणत्या देशात उंचीची कक्षा जास्त आहे, दोन्ही देशातील उंचीची सर्वोच्च गटाची तुलना करा. तुम्हाला त्यात काय फरक दिसतो? ब्राझीलमधील ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यातील जमिनीचा उतार सर्वसाधारणपणे कोणत्या दिशेस आहे? भारतातील दख्खनचा पठाराचा सर्वसाधारण भूउतार कोणत्या दिशेस आहे? दोन्ही देशातील पर्जन्य छायेचे प्रदेश कोठे आहेत ते सांगा. जमिनीची उंची आणि उताराची दिशा, प्राकृतिक रचनेतील इतर वैशिष्ट्ये याचा पण उपयोग भारत आणि ब्राझील या देशातील प्राकृतिक रचनेसंबंधी या दोन्हीशी संबंधी भाष्य करा असं तुम्हाला विचारलंय. त्यानंतर आपल्याला करून पहा असं म्हटलंय. विद्यार्थी मित्रांनो, जसं पाठीमागं मी तुम्हाला एक सांगितलं होतं 3.4 आणि 3. अनुक्रमे ब्राझील आणि भारत या देशातल्या दाखवलेल्या नकाशामध्ये तुम्हाला हे रेखाटन करायचं होतं, करून पाहायचं होतं, परंतु हा भाग या वर्षीच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. कुठून पण पाणलोट क्षेत्राच्या आकारमानापासून ते प्रमुख इतर मुद्द्यापर्यंत हा भाग आपल्या या अभ्यासक्रमामधून यावर्षी वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर काही जास्तीची माहिती तुम्हाला देत आहे. तर ब्राझील आणि भारत या किनारपट्टीचा किंवा प्राकृतिक विभागाचा अभ्यास करत असताना आपल्याला दोन नद्यांची तुलना केलेली आहे, गंगा नदी आणि ॲमेझॉन नदी. एकूण पाणलोट क्षेत्र किती आहे? गंगा नदीचं चौरस किलोमीटर 10,16,124 चौरस किलोमीटर. तर ॲमेझॉन नदीचं किती आहे? 70,50,000 चौरस किलोमीटर. नदीची एकूण लांबी किती किलोमीटर आहे? गंगा नदीची 2525 म्हणजे 2,525. किती? गंगा नदीची 2,525. तर ॲमेझॉन नदीची किती? 6,400. बरं, नदीतून वाहणारा विसर्ग घनमीटर प्रति सेकंद किती आहे? गंगा नदीचा 16,648. तर ॲमेझॉन नदीचं 2,09,000 घनमीटर प्रति सेकंद. तर अशा पद्धतीचं हे तुम्हाला काही जास्तीची माहिती दिलेली आहे. भारतातली गंगा नदी आणि ब्राझीलमधली ॲमेझॉन नदी ह्या दोन्हीचाही अभ्यास आपल्याला तुलनात्मक अभ्यास करायचा. त्याच्यासाठी दोन्ही नदींची माहिती तुम्हाला दिलेली आहे. त्यानंतर आपल्याला ब्राझीलचं भौगोलिक स्पष्टीकरण, तर जलप्रणाली म्हणून पाठाचं नावच आहे आपल्या प्राकृतिक विभाग व जलप्रणाली. तर आता आपल्याला जलप्रणालीचा अभ्यास करायचा आहे. बघा, आपण सुरुवातीला भारताचा अभ्यास केला होता, नंतर ब्राझीलचा केला होता. आता सुरुवातीला आपल्याला जलप्रणालीमध्ये कोणाचा अभ्यास करायचा आहे? प्रथमतः ब्राझील देशाचा अभ्यास करायचा आहे. ब्राझीलच्या जलप्रणालीचा करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, ब्राझीलच्या जलप्रणालीचा विचार करत असताना हे लक्षात येईल तुम्हाला की या देशामध्ये 3 प्रमुख नद्यांच्या खोरी आहेत. नंबर 1 ॲमेझॉनचे खोरे, नैऋत्येकडील पॅराग्वे पॅराना जलप्रणाली आणि नंबर 3 आहे ब्राझील उच्चभूमीच्या पूर्वेकडील साओ फ्रान्सिस्को किनारपट्टीवरील इतर नद्या. तर सुरुवातीला आपण ॲमेझॉनचं खोरं, त्या ॲमेझॉनची जलप्रणाली काय आहे याचा अभ्यास करूया. ॲमेझॉन नदीचा उगम पेरू देशातील अँडीज पर्वतरांगेच्या पूर्व उतारावर होतो. ॲमेझॉनमधील पाण्याच्या विसर्गाचं प्रमाण प्रचंड आहे. हे सुमारे 2 लाख घनमीटर प्रति सेकंद एवढी आहे. त्यामुळे नदीच्या उगमापासून नदीच्या पात्रात जमा झालेला जो गाळ वेगाने वाहून नेला जातो, यामुळेच नदीच्या मुखाकडेही गाळाचं संचयन फार मोठ्या प्रमाणात होत नाही.
साधारणतः नदीच्या मुखाशी अनेक वितरिका आढळतात, पण अशा प्रकारच्या वितरिका ॲमेझॉनच्या मुखाशी आढळत नाहीत. त्याऐवजी ॲमेझॉनच्या मुखाजवळ अटलांटिक महासागरात किनाऱ्याच्या जवळ अनेक बेटे तयार झालेली आढळतात. ॲमेझॉन नदीच्या पात्राच्या मुखाजवळील रुंदी सुमारे 150 किलोमीटर आहे. म्हणजे तुमच्या गावापासून 150 किलोमीटर अंतरावरील एखादं गाव विचारात घ्या, म्हणजे या अंतराचा अंदाज तुम्हाला येईल. आणि ॲमेझॉन नदीचे बहुतांश पात्र जलवाहतुकीस योग्य आहे. अशा पद्धतीचं हे जलवाहतुकीस पात्र असलेली ॲमेझॉनची जलप्रणाली. त्यानंतर आहे दुसरा मुद्दा, पॅराग्वे आणि पॅराना जलप्रणाली. या दोन नद्या ब्राझीलच्या नैऋत्य भागामध्ये आढळतात. या दोन्ही नद्या ब्राझीलच्या दक्षिणेकडील अर्जेंटिना देशातील प्लाटा नदीला मिळतात. या दोन्ही नद्या दक्षिण टोकाला असलेल्या उरुग्वे नदी यांना ब्राझील उच्चभूमीच्या दक्षिण उतारावरून पाण्याचा पुरवठा होतो. ब्राझीलच्या उच्चभूमीच्या दक्षिण उतारावरून पाण्याचा पुरवठा होतो. त्यानंतर आहे साओ फ्रान्सिस्को. ही ब्राझीलमधली तिसरी महत्त्वाची नदी. या नदीचं संपूर्ण पाणलोट क्षेत्र ब्राझीलच्या हद्दीत येतं. ब्राझील उच्चभूमीच्या पूर्व भागामध्ये हे पाणलोट क्षेत्र आहे. या भागात सुमारे 1000 किलोमीटर अंतरापर्यंत ही नदी उत्तरेकडे वाहते व त्यानंतर पूर्वेकडे वळून अटलांटिक महासागरास मिळते. साओ फ्रान्सिस्को नदीमुखाजवळील सुमारे 250 किलोमीटर लांबीचा हा भाग जलवाहतुकीस योग्य आहे. त्यानंतर आपल्याला किनारी प्रदेशामधल्या ज्या नद्या आहेत त्याचा अभ्यास करायचा आहे. ब्राझीलमधील किनारी प्रदेशात अनेक कमी लांबीच्या नद्या आढळतात. किनाऱ्यावरील प्रदेशात दाट लोकवस्ती असल्यामुळे या नद्याही महत्त्वाच्या आहेत. त्यापैकी पारानिवा, इटुपेकुरू या नद्या उत्तरेकडून वाहतात व उत्तर अटलांटिक महासागराला जाऊन मिळतात. दक्षिण अटलांटिक महासागराला मिळणाऱ्या नद्यांना पाण्याचा पुरवठा ब्राझील उच्चभूमीतून होतो. पुरुगुआकू नदी साल्वाडोर जवळ अटलांटिक महासागराला मिळते. तर अशा पद्धतीची ही ब्राझीलमधली जलप्रणाली आहे आणि त्या जलप्रणालीचा आपण अभ्यास केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला ब्राझीलच्या एकूण सर्व नद्यांचा अभ्यास दिलेला आहे. नकाशाशी मैत्री बघा, त्याच्यावरून त्या पॅराग्वे, झिंगू या सर्व नद्यांचा अभ्यास बघा. नावं दिलेले आहेत त्याचे. ॲमेझॉन नदीचे बेट आहेत, याचा आपण अभ्यास करा. नकाशाशी मैत्री करा. त्यानंतर आपल्याला आपल्या देशाचा अभ्यास करायचा आहे, म्हणजे भारताच्या जलप्रणालीचा अभ्यास करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, समोर तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये भारत जलप्रणाली, ब्राझील जलप्रणाली हे दोन्ही नकाशे दिलेले आहेत. इकडं ब्राझीलमधल्या नद्या दिल्यात, तर इकडं भारतामधल्या नद्या दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला भारतातली जलप्रणाली पाहिजे, हिमालयातल्या नद्या पाहिजेत, त्यानंतर द्वीपकल्पीय नद्या पाहिजेत. या दोन्हीचा अभ्यास आपल्याला आता इथं करायचा आहे. आता सुरुवातीला उगम क्षेत्रानुसार भारतातल्या नद्याचे हिमालयातील नद्या व द्वीपकल्पावरच्या नद्या असं 2 प्रकारे वर्गीकरण केलं जातं. तर त्याच्या अगोदरची नदी म्हणजे हिमालयातल्या नद्या आपण पाहणार आहोत. हिमालयातल्या बहुतेक प्रमुख नद्या हे विविध हिमनद्यातून उगम पावतात. त्यामुळं उन्हाळ्यातही त्यामधून मोठा विसर्ग होतो, पावसाळ्यात तर त्यांना पूर येतो. या 12माही वाहणाऱ्या नद्या आहेत. या गटात कोणत्या नद्या येतात? सिंधू व तिच्या उपनद्या आणि गंगा व तिच्या उपनद्या अशा 2 समूहाचा समावेश केला जातो. सिंधू व तिच्या उपनद्या झेलम, चिनाब, रावी, बियास. कोणत्या कोणत्या? सिंधू व तिच्या उपनद्या कोणत्या? झेलम, चिनाब, रावी व बियास. पश्चिम हिमालयात म्हणजे जम्मू काश्मीर राज्यातून वाहतात. त्या एकमेकींना बऱ्याचशा समांतर आहेत. सिंधूची एक प्रमुख उपनदी सतलज ही मानसरोवराजवळ उगम पावते व पश्चिम दिशेला वाहते. सतलज व तिच्या उपनद्यामधील गाळाच्या संचयनातून भारतातील पंजाबचं मैदान तयार झाले आहे. सिंधू नदी पुढे पाकिस्तानात वाहत जाते
व अरबी समुद्रास मिळते. गंगा नदी हिमालयातील गंगोत्री हिमनदीतून उगम पावते. हिमालय ओलांडून मैदानी प्रदेशात आल्यानंतर ती पूर्व वाहिनी बनते. हिमालयात उगम पावणाऱ्या गंगेच्या अनेक उपनद्या देखील अशाच मार्गाने वाहतात. यमुनोत्री येथे उगम पावणारी यमुना ही गंगेची एक प्रमुख उपनदी आहे. गंगेची एक मोठी उपनदी बृहद हिमालयाच्या उत्तर भागातून वाहते व हिमालय ओलांडून भारतीय हद्दीत प्रवेश करते. हिमालयातून वाहते तेव्हा ती सांगपो नावाने ओळखली जाते. हिमालय ओलांडणाऱ्या तिच्या प्रवाहास दिहांग असे नाव आहे. पूर्वेकडे वाहणाऱ्या नदीस ब्रह्मपुत्र असे संबोधतात. गंगा नदीला अनेक उपनद्या ठराविक अंतराने मिळत गेल्याने विसर्ग वाढत जातो. ब्रह्मपुत्रा नदी बांगलादेशात गंगेस मिळते. तिथे पाणी आणि अवसाद यांचा मोठा विसर्ग होऊन विस्तीर्ण असा त्रिभुज प्रदेश निर्माण झाला आहे. द्वीपकल्पीय नद्यापैकी सुद्धा काही नद्या गंगा नदीस येऊन मिळतात. त्यापैकी महत्त्वाच्या नद्या म्हणजे चंबळ, केन, बेटवा आणि शोन. कोणत्या कोणत्या नद्या? चेंबळ, केन, बेटवा आणि शोन या आहेत. तर आता आपल्याला द्वीपकल्पीय नद्या कोणत्या आहेत याची आपल्याला माहिती घ्यायची आहे. द्वीपकल्पीय नद्याचं वर्गीकरण पश्चिम वाहिनी व पूर्व वाहिनी असे केलं जातं. द्वीपकल्पाच्या पश्चिम भागामध्ये पश्चिम घाट हा महत्त्वाचा जलविभाजक आहे. द्वीपकल्पीय नद्यातील विसर्ग हा पावसावर अवलंबून असतो. कशावर अवलंबून असतो? पावसावर अवलंबून असतो. यामुळे या नद्यांच्या खोऱ्यात पुराच्या आपत्तीचा धोका सहसा नसतो. या नद्या हंगामी स्वरूपाच्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, शोधा पाहू असं म्हटलंय तुम्हाला. हिमालयातल्या नद्या हिमालयापेक्षाही जुन्या आहेत असे अनेक भूगर्भशास्त्रज्ञ मानतात. यामागे काय कारण असावं ते शोधण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर तुम्हाला असं म्हटलंय, माहिती आहे का तुम्हाला, केरळमधील नद्यांच्या मुखापाशी लांब अंतरापर्यंत पश्चजल साचलेले आहे. अशा पश्चजल साठ्यांना कयाल असे स्थानिक नाव आहे. काय नाव आहे? कयाल. तर बघा, पश्चिम घाट आणि अरबी समुद्र या दरम्यान वाहणाऱ्या नद्याची लांबी कमी असते पण प्रवेग जास्त असतो. केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, दक्षिण गुजरातमधील किनारी प्रदेशातील नद्यांचे गुणधर्म सर्वसाधारणपणे सारखेच आहेत. उत्तर गुजरातमधील खंभातच्या आखातात किनाऱ्यावर येऊन मिळणाऱ्या नद्या हा एक वेगळा गट आहे. यात तापी, नर्मदा, माही व साबरमती या नद्यांचा समावेश होतो. तापी व नर्मदा या खचदरीतून वाहतात असे मानले जाते. तर मही नदी ईशान्य नैऋत्य दिशेने वाहते. तर अरवलीच्या दक्षिण उतारावर उगम पावणारी साबरमती उत्तर दक्षिण दिशेने वाहते. याशिवाय अरबी समुद्रास मिळणारी नदी म्हणजे अरवलीच्या पश्चिम उतारावर उगम पावणारी लुनी नदी होय. कोणती नदी? लुनी नदी होय. ही नदी अरबी समुद्रास कच्छच्या आखातात मिळते. तर तिसरा भाग आहे बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या नद्या. कोणत्या नद्या मिळतात याचा अभ्यास करा. द्वीपकल्पाचा बराचसा प्रदेश बंगालच्या उपसागराच्या पाणलोट क्षेत्राचा भाग आहे. यात गंगेशिवाय महानदी, गोदावरी, कृष्णा, कावेरी या प्रमुख नद्यांचा समावेश होतो. गोदावरी, कृष्णा, कावेरी या तिन्ही नद्यांचा उगम पश्चिम घाटाच्या पूर्व उतारावर होतो. गोदावरी ही पाणलोट क्षेत्राच्या दृष्टीने भारतातील दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे. कृष्णा नदीचं खोरं गोदावरीस दक्षिणेस आहे. भीमा व तुंगभद्रा या कृष्णा नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. कावेरी नदी कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यातून वाहते. या नदीचा फार पूर्वीपासूनचा जलसिंचनासाठी उपयोग केला जातो आणि अशा पद्धतीनं बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या या नद्या आहेत.
पुन्हा तुम्हाला विचारले, माहिती आहे का तुम्हाला चोळ राजांनी इसवी सनाच्या 2ऱ्या शतकात कावेरी नदीवर त्रिचन्नापल्ली तिरुचिरापल्ली शहराजवळ धरण बांधून कावेरीचा त्रिभुज प्रदेशात जलसिंचन सुरू केले होते. आजही हे धरण व त्यातून काढलेला कालवा वापरात आहे. पुन्हा तुम्हाला विचार करा म्हटलंय, जरा विचार करा. इयत्ता 9वीच्या पाठ्यपुस्तकात दिलेला नकाशा पहा व त्याची तुलना ब्राझीलच्या प्राकृतिक नकाशाशी करा आणि ब्राझीलमध्ये भूकंप येण्याची शक्यता कितपत आहे याबाबत विचार करा. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठ 3 प्राकृतिक रचना व जलप्रणाली याचा अभ्यास केला आहे. कोणत्या कोणत्या देशाचा? भारत आणि ब्राझील. प्राकृतिक रचना तुलनात्मक अभ्यास कोणत्या कोणत्या देश बाबतीत केला? तर प्राकृतिक रचना आणि जलप्रणाली या संदर्भात केला. या पाठाच्या बाबतीत काही तुम्हाला अडचण असेल, कुठला भाग समजला नसेल तर मला फोन करून विचारा, कमेंट बॉक्समध्ये विचारा. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या पाठाच्या आधारावर तुम्हाला मी स्वाध्याय देत आहे. तो स्वाध्याय सोडून माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवा. व्हिडिओ पहा जास्तीत जास्त. विद्यार्थी मित्रांनो, हे व्हिडिओ तुमच्यासाठी आहेत. तुम्ही व्हिडिओ पाहत नाहीत. व्हिडिओ पहा, स्वाध्याय छानपैकी सोडवा आणि तो मला पाठवा. अशा पद्धतीनं हा पाठ संपलेला आहे. धन्यवाद.